शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे आपल्या सोबत आहेत। दादा भुसेजी, आझाद मैदानात आम्ही जाऊन आलो, बघतोय की मंत्रिपदाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी लगीनघाई आता सुरू झालेली आहे। मात्र कोणता चेहरा या मुख्यमंत्री पदासाठी विराजमान होणार हे अद्याप निश्चित नाहीये। मात्र दुसरीकडे तयारी जोरदार सुरू आहे, भाजपचे नेते जाऊन पाहणी देखील करतायत। या क्षणाला तरी मला या संदर्भातली काही माहिती नाही। माननीय केसरकर साहेब मंदिरात गेलेले आणि मी पण आता गावी जायला घेत होतो, तर अचानक ते भेटायला आले। आता आम्ही चहा पाणी घेतला आणि गावी निघालो। पण ज्या पद्धतीने भाजपचे अनेक नेते हे आझाद मैदानात पाहणीसाठी जात आहेत, स्वतः चाचपणी करतायत की सगळं ठीक होतंय की नाही, मात्र शिवसेनेकडनं तशी कुठलीच हालचाल दिसत नाही, कुठेतरी नाराजी आहे? नाही, नाराजीचा काही विषय नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी, आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांच्या पूर्वी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमितजी शाह साहेब जे काही निर्णय करतील त्या निर्णयाला त्यांनी पूर्ण समर्थन त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे काही प्रश्न किंवा शंका कुशंका याचा काही विषय निर्माण होत नाही। अगदी बरोबर आहे। म्हणजे एकनाथ शिंदे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अजित पवार, या दोघांनीही आपापले रस्ते मोकळे करून दिलेले आहेत। विशेषतः आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत स्वतःहून नाहीये हे त्यांनी जाहीर केलं आहे। तरी सुद्धा धक्कातंत्राचा वापर करण्याचं मनात आहे का भाजपच्या? कारण आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर अचानकपणे नवीन चेहरा देणं ही भाजपची नीती राहिलेली आहे आणि आता इतका उशीर होतोय सत्ता स्थापनेसाठी, त्याच्यामुळे जनता सुद्धा खोळंबतीये, त्यावरूनही विरोधक टीका करतायत। काही सल्ला देणारे मित्रपक्ष म्हणून? नाही, मी एवढा मोठा नाही की कोणाला सल्ला दिला पाहिजे, परंतु 2-5 दिवस हा काही फार मोठा कालावधी आहे असं मांडण्याचं काही कारण नाही। वरिष्ठ पातळीवरच्या चर्चा होऊन त्या ठिकाणी योग्य ते निर्णय होतील। गृहमंत्रीपदाचा पेच सुटतोय का आजपर्यंत? म्हणजे आजच्या तारखेपर्यंत कदाचित याचा खुलासा व्हावा अशी अपेक्षा होती। तुमच्या पक्षातूनही अनेक नेते म्हणत होते की त्याचा पेच आज सुटेल, गृहमंत्रीपद हे शिवसेनेकडे असावं, जर मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं तर हे सूत्र आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात वापरलं गेलेलं आहे। मी परत एकदा रिपीट करतो, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमितजी शाह साहेब जे निर्णय करतील त्या निर्णयाला शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण समर्थन घोषित केलेलं आहे। आणि मग या बाकीचे मुद्देच उपस्थित होत नाहीत ना। गृहमंत्रीपद वगैरे याच्यासाठीचा आग्रह नाही, एका वाक्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। भुसे सर, एकंदरीतच शिवसेना शिंदे गटाचे जे आमदार, जे मंत्री राहिलेले आहेत, अनेकांमध्ये ही खळबळ होती की जेव्हा अजित पवार सत्तेत सामील झाले तेव्हा मंत्रिपदांचं वाटप केलं गेलं होतं। आता आमदारांमध्ये काय इच्छा आहे, काय स्वप्न बघते शिवसेना, की कशा प्रकारची मंत्रिपदं मिळायला हवीत, काय सूत्र असायला हवं? मंत्रिपदामध्ये कोण असला पाहिजे, कोणती खाती असली पाहिजे, किती मंत्री असले पाहिजे, या संदर्भातले सर्वस्वी अधिकार सर्व शिवसेनेच्या आमदारांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते यांना दिलेले आहेत। आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील ते प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक आमदाराला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला मान्य असणार आहे। तुमची आज बैठक होणार होती एकनाथ शिंदेंसोबत, आता आगामी काळात ती बैठक होणार आहे का? शिवसेनेची अंतर्गत बैठक, त्याच्यामध्ये काही चर्चा होणार आहे मंत्रिपदाबाबत किंवा इतर बाबतीत सुद्धा? मला वाटतं की आजची बैठक असलं कुठलं निश्चित नव्हतं। काल जे आमचे उमेदवार पराभूत झाले त्यांच्याशी माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते, आम्ही सर्वांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची कारणं त्या ठिकाणी जाणून घेतली आणि परत एकदा सर्वांनी जोमाने कामाला लागायचं असा निर्णय काल त्या ठिकाणी झालेला आहे। बैठकीच्या संदर्भात तर या क्षणाला मला काही माहीत नाही। बरं, शेवटचा प्रश्न संजय राऊतांच्या बाबतीत। संजय राऊत म्हणाले की जर गेल्या सरकारमध्ये, म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा जर गृहमंत्रीपद हे ठाकरेंकडे असलं असतं तर कदाचित शिवसेना फुटली नसती। खरंच असं झालं असतं तेव्हाची परिस्थिती बघता? कारण तुम्ही त्यामध्ये सहभागी होतात, काय चित्र होतं तेव्हा नेमकं? मला वाटतं की संजय राऊतांनी ज्या पद्धतीने आता ठाकरे गटाच्या शिवसेनेला ज्या पद्धतीने खासदारांची संख्या कमी झाली, आता आमदारांची संख्या 20 वर आलेली आहे, त्याच्यातले पण बरेच शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। याविषयी त्यांनी आत्मचिंतन करण्याची त्यांना आता भरपूर वेळ आहे।
आणि याच्यावर जर त्यांनी शक्ती खर्च केली तर त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. चांगल्या विचाराने चांगलं जर काम त्यांनी केलं असतं तर कदाचित हे दिवस त्यांना आले नसते. आणि म्हणून नेहमी अगदी दुसऱ्याच्या घरामध्ये ढुंकून पाहण्याच्या पेक्षा स्वतः आत्मचिंतन त्यांनी करावं असा माझा त्यांना सल्ला असणार आहे. संजय राऊतांनी दाढीवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या दाढीसाठी प्रसिद्ध आहेत आणि तुमची देखील दाढी प्रसिद्ध आहे. दाढीवर टीका करताना संजय राऊत म्हणतात की ही अफजल खानाची गाडी आहे, याला रेझर नेऊन दिलं पाहिजे दाढीसाठी. ज्या पद्धतीने खालच्या पातळीने संजय राऊत जातात, महाराष्ट्राला या गोष्टीचा राग आहे आणि तो राग या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राने व्यक्त केलेला आहे. फक्त ॲक्टिंग करायची, काहीतरी शब्द प्रयोग करायचे. काल त्यांनी काही वाईट शब्द प्रयोग केले की एकनाथ शिंदे साहेबांना डॉक्टरच्या ऐवजी काहीतरी विचित्र शब्द त्याने मंत्रिकाचा. मला वाटतं की इतक्या खालच्या पातळीवर जाणं त्याला आपण नीच पातळी बोलतो, ही गोष्ट बरोबर नाही. आणि हा आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, ही गोष्ट मान्य करत नाही. एकनाथ शिंदे हे आजारी होते, आता त्यांची तब्येत कशी आहे? तुमचा काही संवाद झाला त्यांच्याशी? निश्चितपणे काल त्यांना आणि गेले 2 दिवस ताप मोठ्या प्रमाणात होता. आपण बघितलं असेल की निवडणूक काळात आणि त्याच्यापूर्वीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात एक्झर्शन त्यांचं झालं आहे. अगदी पहाटे 6 वाजेपर्यंत प्रवास, प्रचार, नियोजन आणि परत 9 वाजेपासून कामाला लागणं. मला वाटतं की आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं 24 तासांच्यापैकी 20 तास काम करणारे मुख्यमंत्री कदाचित पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राने बघितलेले आहेत. आणि म्हणून शेवटी शरीर आहे, थोडा थकवा येतो. त्यांना ताप होता आणि आता त्यांची तब्येत बरी आहे. नक्कीच शेवटचा प्रश्न, तयारीची आझाद मैदानात सुरू आहे. 5 तारखेला शपथविधी सोहळा होईल. संपूर्ण जोशामध्ये वाजत गाजत गुलाल उधळत शिवसेना त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे का? आणि किती संख्येने काय तयारी शिवसेनेकडून सुद्धा केली जाणार आहे या शपथविधी सोहळ्याची? मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे जे आदेश येतील त्याचं शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वजण पालन करू. खूप खूप धन्यवाद या बातचीतीसाठी. कॅमेरामॅन श्रीनिवाससह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.